बाळा कोळी म्हटलं की एक कोणगावचं दानशूर व्यक्तिमत्व आपलं खूप खूप स्वागत आहे. वेलकम अँड सुस्वागतम. हा सामना सुद्धा 4 षटकांचा राहील आणि सलामीची जोडी ही मैदानात मार्गस्थ होते. हॅलो. आज वाकलन संघात सर्व सिनियर अनुभवी खेळाडू मोतीराम भोईर कॅप्टन समावेश झालेला आहे, त्यामुळे मनोधर या संघाचं नक्कीच वाढलेलं असणार आहे. पहिल्या दिवशी काय कामगिरी केली होती दोन्ही संघाचा आपण विचार केला तर दोन्ही संघामध्ये एक सांघिक कामगिरी बघायला मिळाली होती. कारण दोन्ही संघाचा आपण पहिला सामना जर बघितला तर पहिल्या सामन्यामध्ये आपण बघितलं थोडेसे सुरुवातीचे जे फलंदाज अपयशी झाले होते दोन्ही सामन्याचा विचार केला, कारण पहिल्या सामन्यामध्ये केतन मात्रे शिंद्यावर बाद झाला होता. त्यानंतर काय फलंदाजी की जीत कॅप्टन संघाचे कॅप्टन माझ्याशी जोडले जातील. नक्कीच हा सामना रंगतदार होईल. मोतीराम भोईर संघाचे कॅप्टन आहेत, माझ्याशी जोडले जातील मैदानातून. हा सर. सामन्याला सुरुवात होणार आहे आणि नक्कीच मी असं म्हणेन की हा सामना वाकलन आणि गोरसे संघामध्ये नाही, मी असं म्हणेन की हा सामना जो आहे तो नक्कीच कल्याण डोंबिवली विरुद्ध भिवंडी असा आहे. यस, वाकलन संघासाठी या ठिकाणी मोठ्या मान्यवरांच्या शुभेच्छा आल्या आहेत. आमचे सन्माननीय जयेश पुंडलिकजी मात्रे जे विद्यमान नगरसेवक आहेत, त्याचबरोबर तसेच स्थायी समिती सभापती माझी दीपेशजी मात्रे, दीपेश पुंडलिक मात्रे यांच्याकडनं वाकलन संघासाठी हार्दिक शुभेच्छा आल्यात. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा आल्यात. क्या बात आहे. आमचे विद्यमान नगरसेवक साईजी सेलार हे सुद्धा मान्यवर कक्षामध्ये आहेत. आज त्यांना आपण ॲक्शनमध्ये पाहणार आहोत. पहिलं षटक, पहिला चेंडू आणि लॉफ्टेड फटका खेळलेला आहे, मात्र चेंडू जातोय तो लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मध्ये सीमा रेषेच्या पलीकडे. षटकार. त्यामध्ये मिस्टाईम फटका, चेंडू जातोय गलीमध्ये, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे. तोपर्यंत मात्र फलंदाज पवन यास संधी मिळते स्ट्राईक रोटेट करण्याची, एक धाव पूर्ण करण्याची. मिथुन पाटील यांचा संघ माऊली स्पोर्ट्स वाकलन विरुद्ध जय बजरंग गोरसे बी या दोन संघामधला हा सेमीफायनलचा सामना, उपांत्य फेरीतला सामना. टेनिस विश्वातील हे महान संघ समोरासमोर उभे ठाकलेले आहेत. यष्टीपासून दूर शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट पॉइंट, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ, एक मिड ऑन, शॉर्ट स्क्वेअर लेग, शॉर्ट फाईन लेग आणि दोन क्षेत्ररक्षक जे आहेत, एक वाईड ऑफ लॉंग ऑन आणि एक डीप मिड विकेट असं क्षेत्ररक्षण आहे. जीत लेफ्ट आर्म या लॉफ्टेड फटका खेळलेला आहे. चेंडू हवेत आहे, झेल होते का बघायचंय, मात्र डोक्यावरना चेंडू निघून जातोय डीप मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. लाखाची बक्षीस ठेवल्याने क्रिकेटच्या या स्पर्धेला रंगला क्रिकेटचा महासंग्राम छत्रपती शिवाजी. दोन्ही फलंदाजांनी आपलं खातं षटकाराने उघडलेलं आहे. सुरुवातीला पवन यांनी षटकार लगावला होता, त्यानंतर संदेश यांनी लगावलेला आहे. जीत पुन्हा एकदा लॉफ्टेड फटका खेळलेला आहे, चेंडू हवेत आहे, मात्र झेल होते का बघायचा आहे. पुन्हा चेंडू जातोय तो डीप स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या पलीकडे. पंचांचा काय इशारा तो बघायचा आहे. 4 या 6. 4 धावांसाठी चौकार. एका टप्प्यानं चेंडू डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे जातोय. चौकार.
17 धावा झालेल्या आहेत. आक्रमण केलेलं आहे सुरुवातीपासून. यावेळेला मात्र एक चांगला चेंडू म्हणता येईल. पडल्यानंतर थोडासा उजव्या यष्टीच्या बाहेरनं निघून गेला तो यष्टी रक्षकाच्या हातात. कुठल्या प्रकारची धाव झाली नाही. माजी उपसरपंच विवेकजी म्हात्रे यांचं आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक स्वागत आहे. यावेळेला मात्र अप्रतिम चेंडू आहे. अप्रतिम चेंडू आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू पूर्णपणे बीट केलेला आहे. पूर्णपणे चकित केलेला आहे. कमबॅक करतो शेवटच्या 2 चेंडूवर जीत. तर पहिल्या षटकाचा खेळ संपतोय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक चांगल्या स्थितीमध्ये जय बजरंग गोल झालेला आहे. 17 धावा झालेल्या आहेत. कारण फलंदाज पवन खेळतोय 1 षटकाने 7 धावांवर आणि संदेश खेळतोय आणि 4 चेंडूचा सामना केलेला आहे आणि 10 धावांवर. आपण बोलूया थोडं स्वागत आणि सन्मानाकडे. आताच मान्यवर कक्षामध्ये यांचं आगमन झालं होतं. ते म्हणजे SSCC खंबालपाडा संघाचे सर्वा आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक साईजी सेलार यांचं स्वागत आणि सन्मान. आणि क्रिकेटशी त्यांचं खूप आतुर नातं आहे. त्यांचं स्वागत आणि सन्मान आमच्या स्पर्धेचे मुख्य आयोजक भूषणजी भगत आपल्या शिवहस्ते करतायत. सूर्यवंशी यांचंही स्वागत आणि सन्मान भूषणजी भगत आपण आपल्या शुभहस्ते करायचंय. सुरुवात करायची आहे पंचांनी. दुसरं षटक घेऊन कॅप्टन मोतीराम. खूप अनुभव आहे पाठीशी. षटकातील पहिला चेंडू आणि खाली राहतोय. काय गोलंदाजी बघितली. पहिल्या चेंडूवर अनपेक्षित खाली राहिला. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू सरळ वेध घेतो यष्टी रक्षकाचा. खूप अनुभव आहे मोतीरामच्या पाठीशी. कारण संघातील सर्वात अनुभवी खेळाडू कोण असेल तर मोतीराम, संघाचा कॅप्टन. MIDCचा विस्तीर्ण एरिया आहे कोणगावचा. त्या दिशेतून गोलंदाजी करण्यासाठी मार्गस्थ होईल. मोठा चेंडू ड्राईव्ह केलेला आहे. चेंडू सरळ जातोय तो डीप मिडॉनला. लॉंग ऑनचा क्षेत्र थ्रंबाल होतोय आणि दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. दोघांमध्ये समन्वय खूप आहे. येस, नो, वेट या 3 गोष्टी असणं फार गरजेचं आहे. होय, नाही, थांब. तुम्हाला त्या धाव घ्यायची असेल तर या 3 गोष्टी तुमच्या दोघांमध्ये असायला हव्यात. धावसंख्या वाढलेली आहे. धावसंख्या झाली 19. मग तिने यावेळेला हेलिकॉप्टर ड्राईव्ह. चेंडू सरळ जातोय तो लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक तैनात आहे. डीप मधून येतोय तोपर्यंत एकच धाव. धावसंख्या झालेली 20. दुसरं षटक हे मार्गस्थ आहे. मित्रांनो, आपण सेमीफायनलचा सामना पाहतोय. गुरुकृपा चषक 2022. आज सुपर संडे आणि दोन्ही बलाढ्य संघ समोरासमोर उभे राहिलेले आहेत. माऊली स्पोर्ट्स वाकलन विरुद्ध जय बजरंग गोरसे बी. टेनिस विश्वातील दोन्ही महान संघ आहेत आणि टेनिस विश्वातील दोन्ही महान संघात दोन्ही महान खेळाडू खेळताना आपण पाहतोय. माझ्यासोबत जोडले जात आहेत सुनील पवार, पॉवरफुल कॉमेंटेटर. वेलकम सुनील पवार. याला मात्र अपील केलं जात आहे. पायचीचं जोरदार अपील केलं जात आहे. मात्र पंच अपील फेटाळून लावतायत आणि लेग बायचा इशारा करतायत. एक अवांतर धाव मिळते. 21. पण काय गोलंदाजी करतोय मोतीराम. कुठल्या प्रकारची संधी आतापर्यंत दिलेली नाहीये मोठ्या पटक्या खेळण्याची. मोतीराम पुन्हा एकदा मार्गस्थ होईल खेळण्यासाठी. पवन बोल्ड त्रिपुराचिक परफेक्ट यॉर्कर. काय आणि दुसरा म्हणजे यॉर्कर. यॉर्करचा सन्मान जर क्रिकेटरने केला नाही तर खेळपट्टी सोडून जावं लागतं.
यस संदेश वखारे आमचे जे समालोचक परिवार आहे त्याचे सचिव आहेत मेरी आवाज मेरी पहचान यांच्याकडून या आयोजनाला खूप खूप शुभेच्छा आलेल्या आहेत. तर विशेष म्हणजे या दोन्ही संघांना वॉकलन संघाला त्याचबरोबर गोरसे संघाला त्यांनी शुभेच्छा दिल्या. संदेश वखारे आपलं खूप खूप स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. ज्या विकेटची खरं तर आवश्यकता होती ती विकेट प्राप्त केलेली आहे कॅप्टन मोतीराम याने. पण या षटकामध्ये थोडंसं संघर्ष करताना दिसले दोन्हीही फलंदाज संदेश त्याचबरोबर पवन. पण बाजूला आता मात्र आलेला आहे भावेश प्राऊड ऑफ भिवंडी. म्हटलं तर मी असं म्हणणार नाही, प्राऊड ऑफ महाराष्ट्र. पहिला चेंडूला भिरकावून दिलेला आहे डीप बॅकवर्ड स्क्वेअर सीमा रेषेच्या पली. चांगली गोलंदाजी बघायला मिळाली. एक फलंदाज बाद केला आणि फक्त 10 धावा दिलेल्या आहेत. आणि या संपूर्ण स्पर्धेमध्ये भावेशच्या बॅटमधून निघाला हा 17वा षटकार आहे. आतापर्यंत 17 षटकार लगावलेले आहेत या स्पर्धेमध्ये भावेश पवार यांनी. आंतरराष्ट्रीय खेळामध्ये मला वाटते सर्वात जास्त षटकार एकाच इनिंगमध्ये मॉर्गन याने 17 षटकार लगावले. एकाच इनिंगमध्ये 17 षटकार. तर 2 षटकांचा खेळ पूर्ण झाला आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 27. कारण पहिल्या षटकामध्ये 17 धावा, त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये 10 धावा आणि आता तिसरं षटक घेऊन येत आहे ऋषी भोईर. ऋषी भोईर यांनी सुद्धा खूप प्रभावित केलेलं आहे. ऋषी राईट आर्म फुलटा चेंडू आणि शिवच्या अंदाजे फटका खेळलेला आहे डीप मिड विकेट सीमा रेषेच्या पलीकडे षटकार. वाटते धावसंख्या झालेली आहे 33. 3 नेल्सन. संदेशाच्या बॅटमधून निघाला हा दुसरा षटकार. दुसऱ्या षटकामध्ये संदेश थोडासा संघर्ष करीत दिसला, मात्र या पहिल्या चेंडूवर एक दर्जेदार षटकार लगावलेला आहे. टेनिस विश्वातील एक महान खेळाडू भावेश पवारला आपण खेळताना पाहतोय खेळपट्टीवर. आतापर्यंत या संपूर्ण स्पर्धेमध्ये 17 षटकार लगावलेले आहेत. आणि खास करून ओम साई फिटनेस जिम्नॅशियम यांच्या विद्यमाने मॅक्झिमम सक्सेस आणि मॅक्झिमम 4 आणि बेस्ट फिल्डर्ससाठी आकर्षक ट्रॉफी आम्हाला स्पॉन्सर केलेल्या आहेत. पुन्हा मात्र थांबून फटका खेळलेला चेंडू हवेत आहे. झेलू दे का बघायचं. गॅप मधून चेंडू जातोय सीमा रेषेच्या पलीकडे चौकार. आमच्या समालोचक परिवाराचे एक्सपर्ट स्कोरर अल्पेश गायकवाड यांनी सुद्धा या दोन्ही संघासाठी खूप खूप शुभेच्छा दिलेल्या आहेत. आयोजनाला त्यांनी हार्दिक शुभेच्छा दिल्या. अल्पेश गायकवाड आपलं हार्दिक स्वागत आहे गुरुकृपा चषक 2022 मध्ये आणि भूषणजी भगत यांच्यापर्यंत आपल्या शुभेच्छा पोहोचवलेल्या आहेत. हार्दिक स्वागत. ऋषी यावेळेला मात्र स्लॉक सीप डीप मिड विकेट सीमा रेषेच्या पलीकडे दर्जेदार. चषक 2022 या ठाणे जिल्ह्यामध्ये नाव गाजतंय कोण या गावाचा.
43 धावा झालेल्या आहेत. 43. पुन्हा यावर थोडा शॉर्ट चेंडू होता, मात्र थोडासा खाली राहतोय. पूल करण्याचा प्रयत्न होता, मात्र अनपेक्षित खाली राहिला. कुठल्या प्रकारे धाव नाहीये. स्वतःवर नाराज आहे त्या ठिकाणी संदेश, कारण स्वीप करण्यात पूल करण्याचा जो प्रयत्न होता, पण पूल करण्यासाठी चेंडून थोडीशी उंची घ्यायला हवी, मात्र चेंडू थोडा खाली राहतोय. ऋषी मार्गस्थ होईल. याला मात्र वाईड यॉर्कर चेंडू, धाव घेण्याचा प्रयत्न धोका ठरू शकतो आणि याचबरोबर धाव बाद होतोय संदेश. पण बाद होण्यापूर्वी मात्र संदेशाने एक चांगली फलंदाजी केलेली आहे, कारण आपण पाहतोय की 3 षटकार लगावले, 2 चौकार लगावले. गुरुकृपा ग्रुपनी केलंय भारी आयोजन दमदार, आयोजन दमदार, आयोजन दमदार. गुरुकृपा ग्रुपची पोरही सारी आहेत रणझुंजार, आहेत रणझुंजार, आहेत रणझुंजार. लाख मोलाचा सहकार्य लाभलाय भारी गोट्या बघत दादाचा. यानंतर दोन्ही कॅप्टननी तयार राहायचं आहे. SSCC खंबालपाडा संघाचे कॅप्टन, त्याचबरोबर वीर तानाजी दापोडे, दोन्ही संघ कॅप्टननी टॉससाठी तयार राहायचं आहे. दोन्ही संघाचा विचार केला तर दोन्ही सुद्धा कंप्लीट टीम आहेत. दोन्ही बलाढ्य संघ आहेत. कल्याण डोंबिवली परिसरातील हा सुद्धा एक दादा संघ आहे. SSCC खंबालपाडा साई सेलार यांचा संघ आहे आणि वीर तानाजी दापोडे हा सुद्धा एक भिवंडी तालुक्यातील बलाढ्य संघ आहे. हा सामना सुद्धा कल्याण डोंबिवली विरुद्ध भिवंडी असा बघायला मिळेल. दोन्ही कॅप्टननी तयार राहायचं आहे. नागेश चित्रे यांचं आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक स्वागत आहे. आपण मान्यवर कक्षामध्ये यायचंय. ऋषी मार्गस्थ होईल. त्याला पुण्याचा फटका खेळलेला आहे. चेंडू हवेत आहे, सीमानाच्या बाहेर जातो का बघायचंय, मात्र स्ट्रेट लॉंग ऑन सीमा पार षटकार. गुरुकृपा ग्रुपनी केलंय भारी आयोजन दमदार, आयोजन दमदार, आयोजन दमदार. गुरुकृपा ग्रुपची पोरही सारी आहेत रणझुंजार, आहेत रणझुंजार, आहेत रणझुंजार. लाख मोलाचा 49 धावा सहकार्य झाल्या. लाभलाय. 49 धावा आणि आपण आमचे एक्सपर्ट स्कोरर राजू पाटील या ठिकाणी माहिती देतात. प्रत्येक फलंदाजाने पहिल्या चेंडूवर षटकार लगावलेला आहे. पवनने पहिल्या चेंडूवर षटकार लगावला, संदेशाने पहिल्या चेंडूवर षटकार लगावला, भावेश पवार यांनी पहिल्या चेंडूवर षटकार लगावला आणि अक्षय यांनी सुद्धा सुरुवात षटकाराने केलेली आहे. यावरून कल्पना येईल की मला असं वाटतं किशोर मुकादम यांनी सल्ला दिलेला असावा की सुरुवातीपासून आक्रमण करा. अटॅक इज अ बेस्ट फॉर्म ऑफ डिफेन्स. आक्रमण हेच बचावाचं साधन. ऐसे और भी वीडियोस के लिए किशोर चैनल को मुकादम आहे, मला सब्सक्राइब वाटतं करो सल्ला और दिलेला आहे बेल आइकन प्रत्येक फलंदाजाला की तुम्ही आक्रमण करा. तर प्रत्येक फलंदाज येतोय आणि षटकार लगावतोय. पार्टनरशिप फारशी बघायला मिळत नाहीये, पण मात्र धावसंख्या खूप चांगली आहे. 49. अजून एका षटकाचा खेळ बाकी आहे आणि मला असं वाटतं की 65+ कडे पाहत असणार आहे जय बजरंग गोरसे बी. अंतिम षटक गोलंदाजी करण्यासाठी येईल उदेश पाटील. खरं तर उदेश नेहमी तिसरं षटक हाताळायचा, यावेळेला 4थं षटक उदेशकडे सोपवलेलं आहे. थोडासा बदल केला होता मोतीराम भोईर यांनी गोलंदाजीमध्ये. $49 धावा झाले. 49. 16.3 तिच्या सरासरीने धावा जमवल्या आतापर्यंत. आता मध्ये खेळण्यासाठी भावेश पवार ज्याने आतापर्यंत 17 षटकार लगावलेले आहेत संपूर्ण या स्पर्धेमध्ये. याला मात्र फोर्स केलेला आहे. चेंडू हवेत आणि सोपा सुंदर झेल, सॉफ्ट डिस्मिसल. याचं समीरजी बघत आलेले आहेत. आपण कुठे असताना आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आपलं हार्दिक स्वागत आहे. वेलकम अँड सुस्वागतम.
पहिल्या चेंडूवर जेव्हा सफलता मिळते तेव्हा गोलंदाजाचं मनोधैर्य जे असतं ना एक जबरदस्त वाढत असतं. आणि मी तर म्हणेन की मोतीराम भोईर यांचा एक चांगला डिसिजन, कारण जे निर्णय शेवटचं षटक गोलंदाजी करण्याचा जो निर्णय घेतला, पहिल्या चेंडूवर सफलता मिळवली, स्वतः कर्णधाराने झेल घेतला आणि महत्त्वपूर्ण सफलता आपल्या संघासाठी प्राप्त केली. आता मात्र सूरज आलेला आहे. याला पुन्हा ब्लॉक होलमध्ये टाकलेला चेंडू, एक छोटी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. एक धाव पूर्ण. पंचांचा लेग बायचा इशारा खरं तर अपील केलं होतं, मात्र अपील करण्यामध्ये फक्त उत्साह दिसला, आत्मविश्वास, आणि 50 धावा पूर्ण होत आहेत. टाळ्यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचेल. 50 धावा पूर्ण होत आहेत. दापोडे संघाचे आगमन झालेलं आहे. वेलकम दिनेश पाटील, जे भिवंडी तालुका ग्रामीण क्रिकेट संघटनेचे खजिनदार आहेत. यावर होता पुलटा चेंडू ड्राईव्ह केलेला आहे. चेंडू जातो मिड विकेटला, डीपमधून क्षेत्ररक्षक येतोय, चांगलं क्षेत्ररक्षण होते डीपमध्ये. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय, धावबादचाही प्रयत्न केला जातोय, मात्र फलंदाज क्रीजमध्ये सुखरूप पोहोचतोय. उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट, दोघांमध्ये ताळमेळ, समन्वय बघायला मिळाला. पहिली धाव जर तुम्ही अतिशय वेगात घेतली तर दुसरी धाव घेण्याची शक्यता निर्माण होत असते. 52 धावा झाल्या, 52. यावेळेला मात्र एक चांगला चेंडू आहे, पडल्यानंतर बाउन्स आणि चेंडूचा वेगही बघायला मिळाला. रमेशजी मुकादम जे PS आहेत, पोलीस सब इन्स्पेक्टर, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आणि क्रिकेट खेळच मुळात असा आहे, डॉक्टर, वकील, इंजिनियर, पोलीस अधिकारी, महिला वर्ग, राजकीय व्यक्ती क्रिकेटपासून दूर राहू शकत नाही. पुन्हा एक चांगला चेंडू, कमबॅक करतोय उदेश पाटील. काय गोलंदाजी बघायला मिळेल. सुरुवातीला दुसऱ्या षटकात मोतीराम स्वतः कर्णधाराने काय गोलंदाजी केली होती, आणि अंतिम स्लॉग ओव्हरमध्ये अप्रतिम धावसंख्या थांबलेली आहे 52. असं वाटलं होतं की 65+ कडे पाहत असणारे संघ जेव्हा 3 षटकाचा खेळ संपला, पण यावेळेला मात्र गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी अचूक टप्प्यावर. आतापर्यंत फक्त आणि फक्त 3 धावा दिलेल्या आहेत. याला इनसाइड आउटचा फटका, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात आहे. पहिली धाव अतिशय वेगात पूर्ण केली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा पूर्ण होत आहेत. धावसंख्या झालेली आहे 54. 55 धावांचं लक्ष. दोन्ही कॅप्टननी यायचं आहे. SSCC खंबालपाडा, त्याचबरोबर वीर तानाजी दापोडे, दोन्ही कॅप्टननी यायचं आहे. परेश महाजन आपण संपर्क साधायचा आहे.
स्वर्गीय गुरुनाथ काणा भगत यांच्या स्मरणार्थ पाहतोय आपण गुरुकृपा चषक 2022चा हा शेवटचा दिवस आहे आणि पहिला सेमीफायनलचा सामना जो मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय दोन दिग्गज बलाढ्य संघादरम्यान. गावदेवी पूर्णा संघाचे कर्णधार आपण यायचं आहे लगेच. गावदेवी पूर्णा आपण त्वरित यायचं आहे. गावदेवी पूर्णा संघाचे कर्णधार आणि उंबार्डे संघाचे कर्णधार आपण त्वरित यायचं आहे. गावदेवी पूर्णा मधुकरजी सूर्यवंशी आणि रमेशजी मुकादम या दोन्ही मान्यवरांना विनंती असणारे आपल्या शुभ हस्ते टॉस होईल. जतीन खूप खूप स्वागत आहे. गावदेवी पूर्ण संघाचे कॅप्टन उगम खूप खूप स्वागत आहे. मधुकरजी सूर्यवंशी आणि जे पोलीस अधिकारी आहेत रमेशजी मुकादम. 4 षटकांचा सामना आहे कारण ओपिनियन फारसं घेतलं जाणार नाही. आमचे मुख्य आयोजक सुद्धा येतात. रमेशजी मुकादम आपण यायचं आहे. जे पोलीस सब इन्स्पेक्टर आहेत पोलीस अधिकारी. कॉईन जे आहे एक बाजू चिरोबा आणि दुसरी बाजू गुरुकृपा चषक. 4 षटकांचा सामना. ओपिनियन घेतलं जाणार नाही कारण मॅच सुरू होणार आहे. कॉलिंग जतीन करेल. जतीनचं म्हणणं आहे चेरोबा. नाणेफेकी जिंकलेली आहे. जतीन मी मान्यवरांचा खूप खूप आभार व्यक्त करतोय. विनंती करतोय आपण पुन्हा एकदा मान्यवर कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचं आहे. फक्त जतीन आपला निर्णय या ठिकाणी कळवायचा आहे. फिल्डिंग क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. कॉमेंट्री बॉक्सच्या माहितीसाठी गावदेवी पूर्ण संघाचे कॅप्टन जतीन यांनी नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि उंबार्डे संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलेला आहे. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स पॉवरफुल कॉमेंटेटर सुनील पवार. अनेक अनेक धन्यवाद. मॅजिकल ऑफ मराठी स्वीट व्हाईस ठाणा डिस्ट्रिक्ट डॉक्टर गवली सर. तर पहिला सेमीफायनल पाहतोय आपण आणि जी चर्चा पहिल्या दिवसापासून सुरू होती की वाकलन आणि गोडसे बी या संघामध्ये कडवी झुंज कधी पाहायला मिळेल आणि आज तो दिवस उगवला आहे. आणि प्रथम फलंदाजी करताना पाहिलं आपण जयबजरंग गोडसे बी या संघाने 4 षटकामध्ये धावपलकोट धावा लावल्या. त्या 54 आणि 55 धावाचं टार्गेट इथं मात्र उभं केलं आहे. माऊली इंटरप्राइजेस मिथुन पाटील फॅन टीम वाकलन या संघाच्या अगेन्स्ट सलामीची जोडी खेळपट्टीवर पाहतोय आपण. स्ट्राईकला फलंदाज ऋषी आहे आणि नॉन स्ट्राईकला पाहतोय आपण फलंदाज. पहिला चेंडू अतिशय सुरेख फटका हुक केलाय. चेंडूला लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवलाय आणि पहिल्या चेंडूवर खणखणीत चौकार वसूल केलाय इथं मात्र ऋषी याच्या बॅटमधून. तर अतिशय लाजवाब दमदार सुरुवात कशी पाहिजे. तर तुमच्यासमोर टार्गेट काय हे पाहायचं नाही. तुमच्याच क्षमता काय तुमचा जो खेळ आहे तो आपण दाखवायचा आहे. गोलंदाज सज्ज होताना यावेळेस पात्र बॅकफुटला जाऊन पंच केलाय. सुरेख फटका गली आणि पॉइंटच्या मधून चेंडूला पाठवलाय. चेंडू चाललाय सीमा पार ठोकला. या चेंडूवर दुसरा हा चौकार. याला म्हणतात क्लास क्रिकेट. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणी मैदान. या मैदानावर क्लास क्रिकेटला खूप वाव आहे. पहिला चेंडू बघितला आपण लॉंग लेग. दुसरा चेंडू जर बघितला आपण डीप बॅकवर्ड पॉईंट. याला म्हणतात क्लास क्रिकेट. अतिशय सुरेख सुरुवात. ऋषी मूर्ती लहान पण कीर्ती महान. एक जबरदस्त टेनिस क्रिकेटचा हा फलंदाज.
यावेळेस पात्र कट करायचं होतं पण लाईन कुठे हे चेक करताना पाहतोय आपण. टप्पा पडल्यानंतर थोडासा चेंडू बाहेर निघतोय आणि पंचाची दुनिया समांतर रेषेत हा चेंडू परत टाकावा लागेल. जी सुरुवात पाहिजे तर गवळीचा जर विचार केला आपण वाकलन संघ खूप मोठा आहे आणि दोन्ही संघ टेनिस क्रिकेटच्या इतिहासामध्ये खूप मोठी छाप सोडली. याचाच परिणाम पाहतोय की छत्रपती शिवाजी महाराज क्रीडानगरी पॅक आहे. पॅक क्राऊड पाहतोय आपण यूट्यूबच्या माध्यमातून दोन्ही संघाचे हजारो पाठीराखे या सामन्याचा आनंद घेताना. आणि संपूर्ण श्रेय या गुरुकृपा चषकचे आमचे लाडके आयोजक सन्माननीय भूषणदादा भगत साहेब आणि ऑल ऑर्गनाइज कमिटीच्या माध्यमातून हे दोन संघ आज पाहतोय. याच कारणामुळे इथं मात्र सेमीफायनलच्या सामन्यामध्ये एकमेकासमोर टाकताना उभे आहे पाहतो आपण. गोलंदाज सज्ज होताना सूरज किने राईट अमोर द विकेट. समोर ऋषी. यावेळेस पात्र हुकचा फटका खाली क्षेत्रामध्ये आउटफील्ड दमदार म्हणजे चेंडूवर अजून येतो एक दमदार चौकार. काय चौफेर फटकेबाजी आणि या इथं मात्र येवई येथून येवईचे युवा नेते हनुमानजी तरे साहेब यांच्या माध्यमातून दोन्ही संघाला शुभेच्छा दिल्या आहेत आणि खास आयोजन कमिटीला खूप खूप धन्यवाद हनुमान तरे. तर दरम्यान चौफेर फटकेबाजी कशाला म्हणतात जसा चेंडू त्या प्रकारे फटका पहिला आपण 1 फॉरवर्डचा इशारा केला होता म्हणजे पहिला बाउन्सर होता आणि त्या बाउन्सरला काय जोरदार उत्तर दिले. त्यांच्याकडे उत्तर देण्याची क्षमता होती. ऋषीने हुकचा फटका मारलाय खाली क्षेत्रामध्ये पाठवलाय आणि चौकार वसूल केलाय. धावसंख्या खूप वेगात वाढते. सूरज केने याला दिवसा इथं मात्र तारे दाखवताना पाहते वाकलन संघाचा सलामीचा हिट फलंदाज ऋषी. याच पाहता प्रत्येक हुकचा फटका उडवलाय हवेत आहे पण झेल होईल काय. प्रयत्न चांगला केला होता. प्रयत्न खूप छान होता. एवढं सोपं नाहीये. जेव्हा तुम्ही लॉंग लेगला उभा आहे स्कोअरला येऊन झेल घेण्याचा प्रयत्न केला कौतुक करावं लागेल तिथं मात्र क्षेत्ररक्षकाचं. पण त्या दरम्यान मात्र अतिशय वेगात या 2 धावा पूर्ण करतोय फलंदाज ऋषी. आय थिंक तिथे कॅप्टन होता किशोर मुखर्जी. मला वाटतं चांगला प्रयत्न केला होता. जवळपास लॉंग लेगला उभा होता आणि डीप बॅकवर्ड पॉईंटला आला होता. चांगला प्रयत्न केला होता. पण एक मात्र आहे की वाकलन संघाची खूप चांगली दमदार सुरुवात आहे कारण आस्किंग रन रेट आवश्यक धावगती जवळपास 14 धावांची आहे आणि त्यापेक्षा पुढे गेलेला आहे संघ. एक चांगली सुरुवात आहे. सुरेख फलंदाजी सूरज केने यांचा पुढचा चेंडू इनसाइडरचा फटका म्हणजे टिपिकल पॉवरचा फटका पाहतोय आपण. कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हर मध्ये चेंडू ट्रायल होते. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. त्या दरम्यान मात्र अतिशय वेगात 3री धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि 3 धावा इथं मात्र सहज पूर्ण. 4थी धाव घेण्याचा प्रयत्न करतोय पण नकारतोय ऋषी. जीत याला धावसंख्या पाहतोय आपण अतिशय वेगात पुढे सरकते ती 18. गवली सर सातत्याने उल्लेख करतो आपण कॉमेडी बॉक्समध्ये टेनिस क्रिकेटमध्ये जे आपण या विभागामध्ये पाहतोय आपण मुंबई विभाग असो की कुठलाही टेनिस क्रिकेटचे 2 दिग्गज संघ आहेत. एक वाकला आणि दुसरा गोडसे बी. पण जेव्हा जेव्हा या 2 संघामध्ये सामना होतात ना सामना काठेकी टक्कर पाहायला मिळते. पाहता पण पॅक क्राऊड सगळे स्टँड खचाखच भरलेले आहेत कारण की 2 नामवंत टेनिस क्रिकेटचे लाजवाब मजबूत संघ एकमेकांसमोर इथं मात्र लढत देताना पाहतोय आपण. सध्याचा विचार केला आपण पहिल्या षटकामध्ये पारड जड आहे वाकलन संघाचा पण पलटून वार कधी पण करू शकतोय तो म्हणजे गोडसे बी या संघ कारण की भावेश आहे पवन आहे हे 2 महत्वपूर्ण ट्रम्पकार्ड गोलंदाज अजून सुरक्षित आहे. सज्ज होताना गोलंदाज यावेळेस पात्र उकळण्याचा प्रयत्न टॉप आहेत खाली क्षेत्रामध्ये खराब क्षेत्ररक्षण चुकीला माफी नाही. चेंडू चाललाय फाईन लेग बाउंड्रीच्या बाहेर येतोय अजून एक चौकार. गवळी सर सर मित्रांनो पवार आपण पाहतोय की आस्किंग रन रेट आवश्यक धावगती 13.75 आहे आणि सुरुवात काय चांगली झालेली आहे कारण यानंतर जी 3 षटके आहेत यामध्ये जो आस्किंग रन रेट आवश्यक धावगती याचा जो मानसिक दबाव असेल तो कमी होणार आहे. कुठलाही फलंदाज बाद झालेला आहे आणि ऋषी ज्याप्रमाणे फलंदाजी करतोय मी तर म्हणतोय की धोक्याची सूचना त्यांनी दिलेली आहे जयभजन गोडसे बी संघाला. अगदी बरोबर उल्लेख केला आपण. ज्या प्रकारे ऋषी नावाचा फलंदाज अतिशय सुरेख फलंदाजी करतोय आणि पहिल्या षटकामध्ये विजयाची जो पायाभरणी केली खूप मजबूत केली आणि तुम्हाला जर प्रति षटकामागे 14 पॉईंटची सरासरी पार करायची असेल तर पॉवर प्लेच्या षटकामध्ये आक्रमण करणं गरजेचं आहे आणि आक्रमण केलंय इथं मात्र ऋषी नावाच्या फलंदाजांनी. आता मात्र समीकरण जो
कठीण होतं तो आता मात्र समीकरण सोपं झालंय. इथून जर पाहिलं आपण पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 22 धावा बिनबाद म्हणजे 10 विकेट सुरक्षित आहेत. अजून जर वाकलन संघाची फलंदाजी पाहिली खूप मजबूत आहे, पण या षटकामध्ये भावेश पवार सज्ज होते गोलंदाजी करण्यासाठी. याच पात्र हुकचा फटका चाललाय 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 स्कोरलेगच्या वरतून फेकून देतोय षटकार. सुनील पवार, मला असं वाटतं सुरुवातीला आपण बघितलं जेव्हा फलंदाजी करत असताना जे म्हणजे गोरसे बी किशोर मुकादम यांनी आक्रमण करण्याचा सल्ला दिला होता आणि आत्ता मला असं वाटतंय की मोतीराम भोई यांनी सुद्धा तेच सांगितलेलं आहे की सुरुवातीपासून आक्रमण करा, आक्रमण आक्रमण आक्रमण, आणि ते काम या ठिकाणी मध्ये ऋषी भोई करतोय. आणि प्रमुख गोलंदाज जेव्हा ते आक्रमण केलं जातं तेव्हा मात्र समोरचा संघ जबरदस्त मानसिक दबावाखाली येतो. सज्ज होताना भावेश पवार. याच पात्र चांगला चेंडू टप्पा पडल्यानंतर खूपच चेंडू बाहेर वळतोय आणि वेगवान चेंडू होता. अशी गोलंदाजी करावी लागेल. इथं मात्र जयबजरंग गोडसे बी संघाला जर सामना जिंकायचा असेल, पण वाकलन संघाची मजबूत स्थितीमध्ये येऊन टेपलाय. ज्या प्रकारे त्यांनी प्रहार केले, आक्रमण केले, लाजवाब फलंदाजी. याच पात्र टर्न केले चेंडूला पाहतोय आपण. हवेत होता पण कुठल्या प्रकारे क्षेत्ररक्षक नाहीये. मिडविकेट क्षेत्राकडे चेंडू अतिशय वेगात सरकतोय. तोपर्यंत मात्र फक्त आणि फक्त एक सिंगल इथं मात्र कंप्लीट करेल ऋषी. नॉन स्ट्राईकला पोहोचतोय. अतिशय लाजवाब फलंदाजी बॅटमधून आपण पाहिली. संघात धावसंख्या जर पाहतोय आपण आता मात्र 29. एक जबरदस्त सुरुवात. अजून सामना मी तर म्हणेन की एखादा विकेट या क्षणी जर भावेश पवारांनी प्राप्त केला तर मात्र गोडसे बी या संघ पलटून वार करू शकतोय. पण सध्याची स्थितीचा जर आपण आढावा विचार केला तर बाजू मजबूत आहे ती वाकलन संघाची. भावेश पवार सज्ज होताना यावेळेस पात्र हुकचा फटका हवेत आहे. ज्या गोष्टीची चर्चा होय मी पूर्ण करून देतोय आणि पहिला ब्रेक थ्रू मिळून देतोय भावेश पवार आपल्या संघाला. पहिला फलंदाज बाद. अशा प्रकारचे चेंडू म्हणजे हुकचा फटका खेळू शकत नाही. शरीरापासून जवळ जरी बॉन झालेला असला तरी अशा प्रकारे चेंडू तुम्ही हुकचा फटका चांगल्या प्रकारे खेळू शकत नाहीये. कारण हुकचा फटका जर तुम्हाला खेळायचा असेल तर बॅट आणि बॉलमध्ये अंतर असायला हवं, पवित्रा घ्यायला हवा. कारण आपण बघितलं या ठिकाणी जी त्यांनी जागेवरनं हा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि मात्र लॉंग लेगला उभा असलेला क्षेत्ररक्षक मांडे पवन त्या ठिकाणी होता. त्याने कुठल्याही प्रकारची चूक केलेली नाही. आणि खरं तर ज्या विकेटची आवश्यकता होती सुनील पवार यांनी सांगितलं होतं की विकेट फलंदाज बाद करणं आवश्यक आहे आणि ते विकेट मात्र प्राप्त केलेला आहे तो भावेश पवार यांनी. अडजित ज्या विकेटची आवश्यकता हवी होती तो विकेट तो ब्रेक थ्रू इथं मात्र भावेश पवार मिळून देते. प्राऊड ऑफ ठाणे. दरम्यान प्रेमनाथ मुकादम साहेबांचं आगमन झालेलं आहे. मी आयोजकाच्या माध्यमातून विनंती करेन की आपण व्यासपीठावर येऊन आपलं स्थान ग्रहण करायचं आहे. क्रमांक 3 वर नवीन फलंदाज पाहतो आपण किरण येतोय आणि याच्याकडे सुद्धा चांगली क्षमता आहे. पण आता मात्र एका विकेटनी जयबजरंग गोडसे बी संघ वापसी करेल काय. ज्या प्रकारे 55 धावाचा टार्गेट आणि दुसऱ्या षटकाचा खेळ मार्गस्थ आहे आणि धावसंख्या जर पाहिली आपण 29. एका चांगल्या स्थितीमध्ये अजून वाकलन संघ येऊन पोहोचलेला आहे. पण इथे मात्र भावेश पवारच्या हातात चेंडू आहे सज्ज होताना गोलंदाजी करण्यासाठी. यावेळेस पात्र टप्पा पडल्यानंतर चेंडू खूपच बाहेर वळतोय. पंचाची दुनिया समांतरेषित वाईटचा इशारा येतोय. हा चेंडू परत टाकावा लागेल. एक धाव अतिरिक्त मिळते वाकलन संघाला. संघाची धावसंख्या पुढे सरते आता मात्र ती एकाकडच्या मोबदल्यामध्ये 30. मित्रांनो आपण जो सामना पाहतात सेमीफायनलचा सामना उपांत्य फेरीतला सामना गुरुकृपा चषक 2022 स्पर्धेमध्ये छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण कोणगाव या मैदानावरील स्पर्धा. भावेश सज्ज होताना यावेळेस पाहता चांगला चेंडू होता. बॅक टू द बॉल ड्राईव्ह अतिशय अप्रतिम षटकार ठोकल्यानंतर ज्या प्रकारे अपेक्षा होती भावेश पवार यांच्याकडून की मी संघाला वापसी करून देतोय अप्रतिम अप्रतिम उच्च कोटीची गोलंदाजी. कारण की उच्च कोटीचा टेनिस क्रिकेटचा हिरा आहे आणि तोच भावेश पवार इथं मात्र संघाला वापसी करून देतोय. धावसंख्या धावपलकावर स्थिर आहे ती 1-30. यावेळेस पाहता चांगला चेंडू पण तेवढा छानचा लेट कटचा फटका पाहतोय पण खाली क्षेत्रामध्ये चेंडू निघून जाईल. सीमा पार येतो या चेंडूवर हा चौकार. क्लास. कौली सरांनी सातत्याने उल्लेख केला की या मैदानावर जो क्लास दाखवेल तो महान फलंदाज ठरेल. बघितलं चेंडूच्या फक्त वेगाचा वापर केला. थोडासा बाहेर जाणारा चेंडू होता. बॅटचा तोंड उघडलंय फक्त स्टिअर केलंय. अतिशय लाजवाब देखना फटका. थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. इमारती क्रिकेटमधनं ज्याला नाजूक फटका संबोधलं जातं
थर्ड मॅन होता, थोडंसं गले आणि पॉईंटचा क्षेत्ररक्षक दोघांच्या मधून हा चेंडू गेला होता. स्क्वेअरिश थर्ड मॅन सीमारेषेच्या पलीकडे. आणि आम्ही नेहमी म्हणत असतो की कमी भांडवल आणि जास्तीत जास्त फायदा. कुठल्या प्रकारे ताकदीचा वापर त्या ठिकाणी केला नाही, फक्त डोक्याचा वापर केला. चेंडूला फक्त दिशा दिली आणि चेंडू स्क्वेअरिश थर्ड मॅन सीमारेषेच्या पलीकडे गेला होता. चौकार. पहिला सेमीफायनलचा सामना पाहतोय आपण गुरुकृपा चषक 2022चा 2 दादा संघामध्ये. पण आता मात्र 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पाहिली आपण 34. इथून मात्र अजून सामना जिंकण्यासाठी 12 चेंडू 21 अजून सामना संपला नाही गवली सर. कारण की क्षमता आहे आणि कित्येक वेळा सिद्ध केले गोडसे बी या संघाने की हा एक टेनिस विश्वातला एक दादा संघ आहे. ग्रामीण एक गाव गट असो की मात्र सिटी क्रिकेट सुद्धा व्यवसाय क्रिकेट हे खेळाडू खूप चांगल्या तऱ्हेने खेळतात. पण इथं मात्र आपल्या गावासाठी आपल्या संघासाठी कशा प्रकारे इथं मात्र प्रदर्शन करेल गोडसे बी या संघ पाहायचं आहे. दुसरीकडे जर पाहिलं आपण नो डाऊट कुणालाही शंका येणार नाही की वाकलन संघाचं जेव्हा नाव येतो ना तेव्हा एक खूप महान संघ म्हणून सातत्याने आपण त्यांना क्रिकेट खेळताना पाहतोय. त्याच्या संघाचा दबदबा पाहतोय. आणि अशा स्थितीमध्ये गोलंदाजीमध्ये इथं मात्र परिवर्तन पाहायला मिळालं. गोलंदाज येतोय तो गोलंदाजी करण्यासाठी कपिल साईडाम गोलंदाजी करणारा हा जयबजरंग गोडसे बी संघाचा ट्रम्प कार्ड गोलंदाज सज्ज होताना. राईट आर्म ऑफ द विकेट. पहिला चेंडू स्लॉक केले. चेंडू उंच 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 आणि 6 धावा मिळतील एवढा लांब म्हणजे येतोय षटकार. घेऊन जाई जोडीला गुरुकुम मंडळ, घेऊन जाई जोडीला एकविराईच्या दर्शनाला. त्याला कुलदैवत खंडोबा पावला, ठाणे जिल्ह्यात फेमस झाला. त्याला कुलदैवत धन्यवाद ऋषी भोईर. खूप छान फलंदाजी करतोय. व्यक्तिगत जर पाहिलं आपण 31 धावसंख्या फलंदाजी करतोय. काल लाजवाब फलंदाजी करताना पाहतोय ऋषी यांच्या माध्यमातून. संघाला पहिल्या चेंडूपासून जी आक्रमक भूमिका घेतली होती तीच कायम आहे आणि त्याला माहिती आहे गोडसे संघाला जर हरवायचं असेल आक्रमण करणं गरजेचं आहे. याच पाहता सुरेख फटका परत नाजूक पण याच पाहता प्लेसमेंट टिक नव्हती. डीप बॅकवर्ड पॉईंट बाउंड्रीला एक क्षेत्ररक्षक तिथे मात्र उभा आहे आणि तोपर्यंत काय फटके बघायला मिळाले दुसरीचे, कारण एक क्रिकेटिंग फटके बघायला मिळाले आणि तेच महत्त्वाचं. क्रिकेटचं हे सूत्र आहे, जेव्हा जेव्हा खराब चेंडूचा समाचार घेतला, सीमारेचा रस्ता दाखवला आणि एक चांगल्या चेंडूचा सन्मान केला, गॅप शोधली आणि एकेरी दुहेरी धावेचा फायदा घेतला आणि हेच क्रिकेटचं एक सूत्र आहे. सज्ज होताना यावेळेस पाहता चांगला फटका म्हणता येणार नाही. हा वेताय चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि इथं मात्र दुसरा धक्का बसतोय वाकलन संघाला, तो म्हणजे ऋषी बाद होतोय. धावांची विस्फोटक खेळी केली आणि कलात्मक फटके जर आपण बघितले तर तब्बल 3 चौकार लगावले आणि 2 षटकार आणि संघाला चांगल्या स्थितीमध्ये घेऊन गेलेला आहे तो या ठिकाणी ऋषी. पण अजूनही सामना संपलेला नाहीये. अगदी बरोबर. या विकेटने मात्र एकदा परत वापसी करताना पाहतोय आपण जय बजरंग गोडसे बिया संघ, कारण की 9 चेंडूचा खेळ बाकी आणि तुम्हाला 13 धावेची आवश्यकता आहे. निश्चित जर गवली सर अजून या षटकामध्ये एखादा विकेट जर प्राप्त केला तर हा सामना अंतिम षटकापर्यंत अंतिम चेंडूपर्यंत एक रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळणार. क्रिकेट रसिकाला काय आवडतं, सामना जर रंगतदार झाला तर तो अजून सामना उच्च कोटीचा पाहायला मिळणार आहे. गोलंदाज कपिल सज्ज होताना. राईट आर्म ऑफ द विकेट. पात्र फुलचा फटका खाली क्षेत्रामध्ये चेंडू जाईलच खेळले का बाउंड्रीच्या बाहेर, सीमा पार येतोय अजून एक दमदार चौकार. अवीच्या बॅटमधून हा चौकार आलाय आणि अवी यांनी सुद्धा चौकाराने आपलं खातं उघडलंय. आता मात्र असं वाटतं की जय बजरंग गोडसे बी संघ थोडासा बॅकफुटला जाताना ज्या प्रकारे वाकलन संघाची एक धमाकेदार फलंदाजी पाहतोय. याच पात्र कट केलंय पण क्षेत्ररक्षक सज्ज आहे.
चांगला प्रयत्न तिथं मात्र केला होता आणि तोपर्यंत मात्र अतिशय वेगात या 2 धावा कंप्लीट करताना पाहतोय आपण. हळूहळू आता मात्र माऊली इंटरप्राइजेस मिथुन पाटील फॅन टीम वाकलन विजयाकडे वाटचाल करताना असं वाटते गवली सर की गुरुकृपा चषक 2022 अंतिम फेरीमध्ये प्रवेश करण्यासाठी दरवाजे त्यांनी उघडलेले आहे. ज्या प्रकारे त्याची खेळी पाहतोय आपण सातत्याने खूपच सगळेच फलंदाज अप्रतिम फटकेबाजी करताना पाहतोय. नाही, अगदी बरोबर, कारण पायर असला रुसी आणि त्यानंतर मिडल ऑर्डरची जे फलंदाज चांगली फलंदाजी करताना दिसत आहेत हेच फार महत्वाचं असतं. गोलंदाज कपिल याच पाचा सुरेख पंचा फटका रोखता येणार नाही. चेंडू कव्हर बाउंड्रीच्या बाहेर निघून गेलाय. अजून एक दमदार चौकार इथं मात्र वसूल केलाय फलंदाजांनी. गुरुकृपा ग्रुपनी केलंय भारी आयोजन दमदार आयोजन दमदार आयोजन दमदार. आता मात्र सामना जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त इथं मात्र पाहतोय आपण की 3 धावेची आवश्यकता आहे. सामना एका क्षणी वाटलं होतं की रंगतदार पाहायला मिळेल पण एकतर्फी सामना बनवलाय ऋषी या फलंदाजांनी. यस, जनार्दनजी मुकादम तसेच ॲडव्होकेट सुनीलजी टावरे आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आपलं हार्दिक स्वागत आहे. तर मला वाटतं किती धावांची आवश्यकता आहे? 6 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडू आणि 3 धावा. एक जबरदस्त फाईट इथं मात्र अपेक्षा होती पण आता तरी वाटते की सध्या सामना माऊली इंटरप्राइजेस मिथुन पाटील वाकलन या संघाकडे झुकलेला आहे. पण अजून सांगता येत नाही की क्रिकेट आहे यावर भविष्यवाणी करणं उचित ठरत नसते. आणि सर्वात महत्त्वाचा गवलीसारखी आज वाकलन संघामध्ये केतन नसताना सुद्धा या संघाचा जो परफॉर्मन्स पाहतोय आपण निश्चित योग्य परफॉर्मन्स पाहतोय आपण. लाजवाब क्रिकेट. पण केतन जरी नसला तर मात्र मोतीराम भोईर सर्वात अनुभवी खेळाडू कॅप्टन त्या समावेश झाल्यामुळे खूप मनोधैर्य त्यांचं वाढलेलं होतं. तर 3 धावाची आवश्यकता आहे. पॅक अजून पाहतोय आपण. यानंतर जो अजून एक सामना होणार आहे निश्चित खूप मोठा सामना आपण पाहणार आहोत. गावदी पूर्ण विपक्ष उंबराडे अशी लढत पाहायला मिळेल. सामना जर बरोबरीत सुटला तर सुपर ओव्हर लक्षात घ्यायचं आहे. पवन सज्ज होताना पहिला चेंडू टॉप एज हवेत पण प्रयत्न करायला पाहिजे तुम्हाला अशा स्थितीमध्ये. गवली सर काय व्यक्तिगत मत आहे जर तुम्हाला 3 धावा रोखायचे असेल तर हा झेल घेण्याचा जर प्रयत्न केला असता तर निश्चित कौचित सामना तर तुमच्या हातून निसटलेला दिसतोय पण तुम्ही प्रयत्न जर केला नाही तर तो सामना मग निघूनच जाईल. नाही, प्रयत्नांती परमेश्वर, कारण तुम्ही अशा वेळेला एक धाव थांबवण्यात काही साध्य होणार नाही तुम्हाला या ठिकाणी, कारण झेल घेणं, कारण एक धाव होणारच आहे. तुम्ही थांबून जर हा चेंडू एक धाव होणारच आहे तर मात्र तुम्ही झेल घेण्याचा प्रयत्न करायला हवाच. 2 धावेची आवश्यकता आहे. यावेळेस पात्र असून एकदा हवेत आहे आणि यावेळेस पात्र परतीचा प्रवास करावा लागेल. पवन सुरेख ऑलराऊंडर आहे. प्रयत्न चांगला करतोय गोलंदाजीमध्ये. 2 धावेची आवश्यकता आहे आणि अजून जर विचार केला आपण 4 चेंडू म्हणजे काल एक सुपर ओव्हर पाहिला आपण पण इथून मात्र सुपर ओव्हरमध्ये प्रवेश करून देईल काय पवन किने नावाचा हा खेळाडू आपल्या संघाला. गुरुची पोरही सारी आहेत रणझुंजार आहेत रणझुंजार आहेत रणझुंजार. लाख मोलाचं सहकार्य लाभलंय भारी गोट्या वागत. 2 धावेची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. 4 चेंडू 2 धावा. 4 चेंडू 2 धावा. सामना जर बरोबरीत सुटला तर सुपर ओव्हर. सामना जर बरोबरीत सुटला तर सुपर ओव्हर पण अपेक्षा तर असं असेल की तर मात्र ज्या प्रकारे वाकलन संघाची स्थिती आहे 4 चेंडू आणि 2 धावा पण क्रिकेट आहे सांगता येत नाही कारण की पवन केने सुद्धा एक महान ऑलराऊंडर आहे आणि चांगली गोलंदाजी तो सातत्याने करतोय. या स्पर्धा टर्न केले चेंडूला खाली क्षेत्रामध्ये 1 धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावची मागणी करेल काय पण नकारतोय पण इथून आता मात्र वाकलन संघ सामना हरणार नाहीये कारण की जर सामना बरोबर सुटला तरी त्यांना मिळणार आहे वाकलन संघाला कारण की पाहतोय आपण धावसंख्या बरोबरीत आहे. 3 चेंडूमध्ये 1 धावेची आवश्यकता आहे. आज जय बजरंग गोडसे बी संघाने भिवंडी कराना आणि त्याच्या पाठीच्याकडे थोडंसं निराश केलं ज्या प्रकारे त्याचा परफॉर्मन्स पाहायला मिळालं. सुरुवात तर अतिशय अप्रतिम झाली होती पण त्यानंतर मात्र अंतिम षटकामध्ये प्रभावशाली गोलंदाजी पाहायला मिळाली होती वाकलन संघाच्या माध्यमातून. उदेश पाटील यांचं जेवढं कौतुक करायचं तेवढं कम कारण की जेव्हा असं वाटतं 3 षटकामध्ये 49 धावा त्यानंतर मात्र टिचून गोलंदाजी केली आणि 55च्या आतमध्ये रोखण्यामध्ये यश मिळवलं होतं. यावेळेस पात्र हा चेंडू पाहतोय आपण टर्न करण्याचा प्रयत्न. आता मात्र 2 चेंडू आणि 1
हा चेंडू सर विकेट किंवा निर्धाव जर गेला तर मात्र जे प्रेक्षक आमचे शांत बसले ते सुद्धा जागेवर उभं राहून या सामन्याचा आनंद घेतील. 2-1 असं समीकरण पाहतोय शेजारी वाढलेले आहेत. याच पात्र कट आणि विजय चौकार. वाकलन संघ अंतिम फेरीत प्रवेश करतोय. हार्ड लक जय बजरंग गोडसे बी आणि बेस्ट ऑफ लक माऊली इंटरप्राइजेस मिथुन पाटील फॅन टीम वाकलन. आपण अंतिम फेरीत थाटात प्रवेश केलाय याबद्दल तुमचं मनपूर्वक असं हार्दिक अभिनंदन. तर अभिनंदन वाकलान आणि हार्डलक जय बजरंग गोडसे बी दरम्यान या ठिकाणी आगमन झालेलं आहे ते म्हणजे भिवंडी निजापूर शहर महानगरपालिकेचे वरिष्ठ नगरसेवक तसेच बीजेपीचे माझे गटनेते निलेश दादा चौधरी साहेब. आपलं हार्दिक स्वागत आहे. समाजसेवक ताडाळी नितेश येनकर यांचे आगमन झाले. आपलं हार्दिक स्वागत आहे. वेलकम निलेश दादा चौधरी. आपला हार्दिक